सॉइल सायन्स आपण बघतोय कृषी सेवक साठी. नेक्स्ट चॅप्टर सॉइल टेक्स्चर आपण बघितलं. आता आपण पुढचा चॅप्टर बघतोय, याच्यातला टॉपिक बघतोय सॉइल स्ट्रक्चर. ओके, ज्याला मराठीमध्ये आपण जमिनीची घडण रचना किंवा जमिनीचा थाट असं वर्ड वापरलेला आहे. ओके, सो स्ट्रक्चर नावातच आहे. सॉइल पार्टिकल जे असतात ते एकमेकाश बरोबर कशा पद्धतीने चिटकून बसतात आणि चिटकून बसल्यानंतर म्हणजेच ऍग्रिगेट झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीचा शेप तयार होतो, तर त्या शेपला आपण सॉइल स्ट्रक्चर असं म्हणणार आहोत. सॉइलची जमिनीची रचना असं म्हणणार आहोत. आता स्ट्रक्चरचा अभ्यास का करायचा, याला मेन कारण असं आहे की सॉइलचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं आहे याच्यानुसार त्या सॉइल मध्ये हवा आणि पाणी किती खेळत्या प्रमाणात राहील हे ठरतं. फॉर एक्झाम्पल, समजा प्लेटी स्ट्रक्चर असेल, आपण पुढे बघणार आहोत किंवा इथे इमेज मध्ये तुम्हाला दिसेल. समजा अशा पद्धतीनं प्लेट लाईक फ्लॅट स्ट्रक्चर असेल, तर त्यातून वॉटर असेल किंवा हवा असेल, एअर असेल, तर ते मातीमध्ये जाऊ शकत नाही किंवा मातीमध्ये काय म्हणतात त्याला, मुवमेंट त्याची फ्रीली असणार नाही. ओके, अशा ठिकाणी सॉइल आणि वॉटरची मुवमेंट रिस्ट्रिक्ट असल्यामुळं अशा सॉइल मध्ये, अशा मृदेमध्ये झाडांची जी काही मुळं आहेत, रूट्स आहेत, तर त्यांची वाढ व्यवस्थित होणार नाही आणि अल्टिमेटली झाडाची वाढ होणार नाही. तर ह्या अँगलने तुम्ही सॉइल स्ट्रक्चर कडे बघा, का महत्वाचं आहे. सो वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत. त्याच्या आधी आपण हे बघूया की डिफाईन असं आपण कशा पद्धतीने करतोय. सो सॉइल स्ट्रक्चर इज अन अरेंजमेंट अँड ऑर्गनायझेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी पार्टिकल्स ऑफ सॉइल मास. ओके, सो वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सॉइल स्ट्रक्चर डिस्टिंग्विश करू शकतो. जसं इमेज मध्ये तुम्हाला दिसतंय, ग्रॅन्युलर म्हणजे बारीक बारीक खडे असतील जिथं बारीक ऍग्रिगेशन झालेलं असेल. ब्लॉकी स्ट्रक्चर प्रमाणे मोठे ब्लॉक लाईक स्ट्रक्चर्स असतील. त्यानंतर प्लेटी स्ट्रक्चर आहे, मॅसिव्ह स्ट्रक्चर आहे आणि सिंगल ग्रेन. म्हणजे सिंगल ग्रेन मध्ये काय, एकदम बारीक ऍग्रिगेशन आहे किंवा तिथं सॉइल पार्टिकल्स इंडिव्हिज्युअली आहेत, ऍग्रिगेशन झालेलं नाही. ओके, सो सँडी सॉइल आणि सिल्टी सॉइल मध्ये बघा, मागच्या लेक्चरला आपण सँडी सॉइल सिल्टी सॉइल कशाला म्हणायचं, ते कोणत्या साईज नुसार आपण डिस्टिंग्विश करतो हे सगळं बघितलेलं आहे. आपण पुढे जाऊ. सँडी आणि सिल्टी सॉइल मध्ये जनरली सिंगल ग्रेन्स असतात. इथं तुम्ही सिंगल ग्रेन्स बघताय. ओके, ते जर आपण क्ले सॉइल मध्ये गेलो, जिथं सॉइल पार्टिकलची साईज खूपच कमी असते, आपण बघितले 0.02 मिलीमीटर पेक्षा कमी. ओके, तर अशा केसमध्ये हे जे चिकन मातीचे कण असतात, तर ते जनरली एकत्र येण्याची टेंडन्सी असते. त्याला कारण पण आहेत. आपण बघितलं चिकन मातीमध्ये, क्ले सॉइल मध्ये सरफेस एरिया खूप मोठा असतो. सरफेस एरिया जास्त असेल तर त्याच्यावरती चार्ज पण असतात, त्याच्यामुळे वेगवेगळे सॉइल पार्टिकल्स एकत्रित आणले जातात. ओके, सो क्ले सॉइल मध्ये जनरली ग्रॅन्युलेटेड कंडिशन्स असतात, म्हणजे बारीक 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 सॉइल पार्टिकल्स एकत्र आलेले असतात, ऍग्रिगेशन झालेलं असतं. सो सॉइल ऍग्रिगेशन कशाला म्हणायचं, ज्याला मराठीमध्ये आपण मातीच्या कणांची समुच्चता म्हणतो. म्हणजे वेगवेगळे सॉइल पार्टिकल्स एकत्र येतात, त्या प्रोसेसला सॉइल ऍग्रिगेशन म्हणतो आपण. ओके, एकत्र येण्याच्या प्रक्रियेला. सो सॉइल ऍग्रिगेट्स आर क्लम्स ऑफ सॉइल पार्टिकल्स, जसं आपण ढेकूळ म्हणतो, दॅट आर हेल्ड टुगेदर बाय मॉइस्ट क्ले. ओके, म्हणजे ओलसर असणारी चिकन माती असेल किंवा ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ असेल किंवा काही सेंद्रिय इतर पदार्थ, ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड जे बॅक्टेरिया आणि फंगलनी सिक्रीट केलेलं असेल. ओके, तर यांच्यामुळं मातीचे पार्टिकल्स एकत्र बांधले जातात. म्हणजे तुम्ही जनरली ऑब्झर्व करा, समजा तुमच्याकडे गम आहे. ओके, किंवा आपण लहानपणी बघा पतंगाचे पेपर्स एकमेकाला चिकवायला भाताची खळी वापरायचो किंवा सिंपल भात आपण फासायचो आणि कागदाला कागद चिटकवायचो. तर तशा पद्धतीनं एखादा गम पार्टिकल घेतला किंवा जिलेटिनस सबस्टन्सेस, समजा डिंक घेतला आणि मातीमध्ये टाकला, तर तो डिंक काय करेल, मातीचे पार्टिकल्स एकत्र आणेल. लक्षात येत आहे. किंवा आपण लाडू करतो, त्या प्रोसेसमध्ये काय होतं, कशाचे लाडू असतो ते एकत्र बांधण्यासाठी काहीतरी चिकट पदार्थ लागतो. बऱ्याचदा तो साखरेचा पाक असतो, काही ठिकाणी डिंकाचे लाडू मध्ये डिंक असतो. तर तशा पद्धतीने हे सबस्टन्सेस आहेत. मग ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील किंवा क्ले पार्टिकल्स असतील, हे सॉइल पार्टिकल्स ना मृदेच्या कणांना एकत्रित आणतात. त्या प्रोसेसला आपण सॉइल ऍग्रिगेशन म्हणतो. ओके, सो ऍग्रिगेशनने काय होतं बघा, ती सॉइल जी आहे ती जास्त स्टेबल होते, त्याच्यातून इरोजन जे आहे
त्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे जस्ट एक्झाम्पल करा, आपण रेग्युलर आपण जे चेहऱ्याला पावडर लावतो टाल्कम पावडर, त्याचं उदाहरण घेऊ. समजा टाल्कम पावडर पडलेली आहे जमिनीवरती आणि आपण पाणी सोडून दिलं जमिनीवरती, तर इझिली त्यामध्ये मिक्स होऊन ते पाण्याबरोबर वाहून जाणार आहे, म्हणजेच इरोजन होणार आहे, म्हणजेच जमिनीची धूप होणार आहे. ओके, तेच आपण इमॅजिन करू, बारीक बारीक खडे आहेत, ओके, सॉइल पार्टिकलचे, ते जमिनीवर पडलेत आणि त्याच्यावर आपण पाणी टाकलं, तर लक्षात ठेवा ते एकत्रित आल्यामुळं त्यांचं वजन वाढणार आहे, ते वाहून जाणार नाही, धूप कमी प्रमाणात होईल. त्यामुळे ती सॉइल स्टेबल प्रकारची असेल. त्यामुळे कुठल्याही मृदेमध्ये जिथं सॉइल ऍग्रिगेशन्स असतील, मातीचे पार्टिकल्स एकत्र आलेले असतील, तर अशी सॉइल स्टेबल समजली जाते. त्याची जमिनीची धूप, अशा प्रकारच्या मातीची धूप जी आहे ती कमीत कमी प्रकारात होते. लक्षात येत आहे? त्यानंतर बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया काही पॉलिसॅकॅराइड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड सिक्रेट करतात, ज्याच्यामुळं हे पॉलिसॅकॅराइड्स वेगवेगळ्या सॉइल पार्टिकल्सना एकत्र बांधून ठेवतात आणि ऍग्रिगेशन होतं. तशाच पद्धतीनं फंगस पण आहे. ओके, फंगस काय करतं बघा, मायक्रोरायझा तुम्ही शिकला असाल डिप्लोमाला किंवा डिग्रीला, तर तो एक फंगस आहे. तर रूटच्या आजूभोवतीनं असतो, एकदम मायक्रोस्कोपिक तुम्ही असं बघितलं किंवा आणखीन एनलार्ज केलं तर अशा पद्धतीनं रूट्स भोवती हे फंगसचे मायसिलिया जे आहेत ते एकमेकाला एनिमेश केलेले असतात, जाडीसारखे बांधून ठेवलेले असतात, आणि याच्यामुळं ओव्हरऑल सॉइल पार्टिकल्स, इथं तुम्ही बघा की माती गच्च धरून ठेवलेला आहे रूटमुळं, तर ह्याच्यामुळे सुद्धा सॉइल पार्टिकल्स एकत्र येतात, ज्याला आपण ऍग्रिगेशन म्हणतो. ओके, तर फंगस आणि बॅक्टेरिया सुद्धा इनडायरेक्टली अशा पद्धतीनं सॉइल ऍग्रिगेशनला मदत करतात. लक्षात येत आहे? आता सॉइल ऍग्रिगेशनचं महत्व काय, मगाशी आपण थोडं बघितलं. पहिलं आहे, इट इज इम्पॉर्टंट टू डेव्हलपिंग अँड मेंटेनिंग गुड सॉइल पोरॉसिटी. जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी ऍग्रिगेशन होणं महत्वाचं आहे. अगेन आपण टाल्कम पावडरचं उदाहरण घेऊ, जिथं एकत्र आलेले नाहीत पार्टिकल, सुट्टे सुट्टे आहेत, तर तुम्ही टाल्कम पावडरची असा एक थर लक्षात घ्या, तर त्यामध्ये हवा खेळती राहू शकते का? नाही खेळती राहू शकत. तेच टाल्कम पावडरच्या अगेन्स्ट तुम्ही समजा शेंगदाणे एखाद्या बरणीत भरलेला आहे, तर त्याच्या आधीमध्ये जागा बरीचशी असणार आहे ज्याच्यातून पाणी हवा खेळती राहू शकते, पण टाल्कम पावडरचे पार्टिकल्सच एवढे बारीक असतात की ते ऍडजस्ट होऊन जातात आणि हवेला आणि पाण्याला पास होण्यासाठी जागा शिल्लक नसते. तर टाल्कम पावडर आणि शेंगदाण्याने भरलेली बरणी हे दोन्ही कंपॅरिझन करा, तुम्हाला ऍग्रिगेशनचं महत्व कळेल. शेंगदाण्याची बरणी, तिथे आपण सॉइल ऍग्रिगेट असलेली सॉइल कन्सिडर करतोय. ओके, सो सॉइल पोरॉसिटी, हवा खेळती राहते. त्यानंतर रेट ऑफ वॉटर इनफिल्ट्रेशन. आता वॉटर इनफिल्ट्रेशन काय, मागच्या लेक्चरला अंतःसरण हा वर्ड आला होता, मला कोणीतरी कमेंट मध्ये सांगितलं की त्याचं मिनिंग इनफिल्ट्रेशन आहे. ओके, सो दॅट इज एंट्री ऑफ वॉटर फ्रॉम द सॉइल सरफेस इनटू द सॉइल. सॉइल सरफेस मधून ज्यावेळी वॉटर एंट्री करतं त्याला आपण अंतःसरण किंवा इनफिल्ट्रेशन असं म्हणतो. तर आता बघा, इथं पुन्हा आपण उदाहरण घेऊ. टाल्कम पावडर असेल पूर्णपणे तर वॉटर इझिली एंट्री होणार नाही. तेच वाळू असेल तर इझिली एंटर होईल, किंवा सॉइलचे पार्टिकल्स मोठे मोठे असतील, ऍग्रिगेट्स असतील, तर इझिली पाणी आत येऊ शकतं. लक्षात येत आहे? टेक्स्चर आणि स्ट्रक्चर मध्ये कन्फ्युज नका करू. टेक्स्चर मध्ये सॉइल पार्टिकलचे प्रकार दिलेले आहेत त्याच्या साईज नुसार. आता इथं क्ले पार्टिकल्स असोत, सँड असोत, ते सुट्टे सुट्टे नसतात, ते एकमेकाला, जसं आपण बघितलंय सिल्ट आणि क्ले पार्टिकल्सला, सिल्ट आणि सँड पार्टिकल्सला क्ले पार्टिकल्सचं आवरण असतं, तर त्याला आपण सॉइल ऍग्रिगेशन म्हणतोय. सगळे मातीचे कण एकत्र येतात. लक्षात येत आहे? सो इनफिल्ट्रेशन रेट वाढतो, त्यामुळे जमिनीत पाणी झिरपायचं, मुरायचं प्रमाण वाढतं. मुरायचा हा शब्द व्यवस्थित आहे, झिरपणे म्हणजे पर्कोलेशन किंवा पर्कोलेशन. सॉइल मध्ये इथं पाणी आलेलं आहे तर ते पर्कोलेशननी निघून पण जातं. ओके, सो हे दोन्ही रेट वाढतात. सॉइल क्रस्टिंग विल बी लेस. व्हॉट इज सॉइल क्रस्टिंग? आता याला मराठीतला वर्ड मला सांगता नाही येणार. सॉइल क्रस्टिंग म्हणजे काय बघा, अचानक पाऊस झाला उन्हाळ्यानंतर तर सॉइलच्या वरती असा एक जाड थर तयार होतो. तुम्ही कधी बघितलंय? किंवा छोटस डबकं असेल, नंतर ते वाळून गेलं की तिथं अशा पद्धतीचे पापुद्रे निघतात. ओके, आता हे पापुद्रे, हे लेअरला काय झालेलं असतं, मोस्टली क्ले पार्टिकल्स असतात, चिकन माती, अचानक पाऊस पडल्यामुळे एकत्रित आलेले असतात आणि एकत्रितून पूर्ण इम्परिमेबल लेअर, म्हणजे ज्याच्यातून हवा आणि पाणी जाऊ शकत नाहीत, असा एक जाड, एक जाड म्हणण्यापेक्षा एक थिन लेअर मातीच्या वरती तयार होतो, ज्याला आपण सॉइल क्रस्टिंग म्हणतो. सॉइल क्रस्टिंगचा प्रॉब्लेम काय असतो, असा अचानक पाऊस येऊन गेला आणि इथं मग जाड असा
मातीचा थर तयार झाला, क्रस्ट तयार झालं, तर तुम्ही समजा बियाणं पेरलं असेल तर त्याला उगवायला प्रॉब्लेम होतो. म्हणजे प्लांटच्या लाईफ मध्ये सगळ्यात डेलिकेट स्टेज जी असणार आहे ती जर्मिनेशनची असणार आहे. मग इथं जाड थर असेल किंवा कठीण थर असेल तर त्यातून जर्मिनेशन पर्सेंटेज कमी होतं, कमी बियाणे उगवून येतात. ओके, त्यामुळे लाईट टिलेज ऑपरेशननी, लाईट मशागतीच्या साह्याने हे ब्रेक केलं जातं. मग ऑलरेडी सॉइल जर ऍग्रिगेट्स असतील तर अशा पद्धतीनं क्रस्टिंग होत नाही. पण नुसताच समजा चिकन मातीचं असेल, जसं टाल्कम पावडरचं उदाहरण दिलं, तर ते ओलं झाले की एकत्र येऊन बसतात. ओके, आणि वाळले की मग एक असा थर तयार होतो, त्याला आपण सॉइल क्रस्टिंग म्हणतो. तशा पद्धतीने कमी होणार आहे. दुसरं, रेन ड्रॉप्स मुळे जे स्प्लॅश इरोजन होतं. ओके, पावसाचे मोठे मोठे थेंब ज्यावेळी मातीवरती पडतात, ते पडल्यानंतर तिथली माती मोकळी होते आणि उडून दुसरीकडे पडते, त्याला स्प्लॅश इरोजन म्हणतो आपण. तुम्ही बाईक वरून वगैरे पावसात जात असाल खूप वेगाने तर तुमच्या हाताला सुई टोचल्यासारखं पावसाच्या थेंबाचा फील येतो. ओके, तर एवढी पॉवर पावसाच्या थेंबात असते. तर जमीनमध्ये बघा, जर सुट्टी सॉईल असेल, माती असेल, तर जो काय पावसाचा थेंब जोरात पडणार आहे, पडल्या पडल्या माती उडून पडणार आहे आणि त्याचं मग जमिनीची धूप होणार आहे. जर ऍग्रिगेट्स असतील, सॉइल पार्टिकल्स एकत्र असतील तर स्प्लॅश इरोजन कमी होतं. ओके, तेवढा शॉक ऍब्सॉर्ब करायची ताकद राहते. लास्ट आहे, रन ऑफ विल बी डिक्रीज्ड. ओके, रन ऑफ म्हणजे काय, माती जे वाहून जाण्याचा प्रकार आहे पाण्याबरोबर. ओके, तर मुळात इथं पाणीच वाहून कमी जातं, कारण इनफिल्ट्रेशन, पर्क्युलेशन जास्त आहे. पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा मोस्टली जमिनीमध्ये मुरणार आहे, त्यामुळे पाणी वाहून जायचं प्रमाण कमी होणार आहे, त्यामुळे सॉइल इरोजन कमी होणार आहे. सो हे सॉइल ऍग्रिगेशनचं ओव्हरऑल महत्व आहे, किंवा तुम्ही इन जनरल सॉइल स्ट्रक्चरचं महत्व पण तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, आता कुठले कुठले पार्टिकल्स आहेत ते मातीच्या कणांना एकत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. तर त्यातलं पहिलं पार्टिकल जसं आपण बघितलं होतं, क्ले पार्टिकल्स. आता इथं कोलायडल क्ले म्हटलेलं आहे. ओके, काय फरक आहे, आपण जनरली बघितलं होतं 0.02 mm पेक्षा कमी साईज असेल तर त्याला आपण क्ले पार्टिकल्स म्हणतो, चिकन मातीचे कण म्हणतो. आता त्याच्या पण निम्म्यापेक्षा कमी साईज असेल, 0.01 mm पेक्षा कमी, ओके, तर त्याला कोलायडल स्टेट प्राप्त होतो. थोडं टेक्निकल आहे, पण एवढा डीप मध्ये तुम्हाला कृषी सेवकला विचारणार नाहीत. फिजिक्सचा कॉन्सेप्ट आहे कोलायडल पार्टिकल्स. फक्त एवढंच लक्षात ठेवा, आणखीन साईज कमी झाली तर आणखीन सरफेस एरिया वाढणार आहे, त्याच्यावरती चार्ज जे असतात, इलेक्ट्रिकल चार्ज, ते वाढणार आहेत. ओके, आणि सरफेस एरिया वाढणार आहे. त्यामुळं असे क्ले पार्टिकल्स इतर कणांना चिटकून बसतात, जसं सँड पार्टिकल्स असतील, सिल्ट पार्टिकल्स असतील, किंवा दुसरे क्ले पार्टिकल्स असतील. ओके, सो कोलायडल क्ले, ज्याला आपण मातीमध्ये मराठीमध्ये मातीतील कलील असा शब्द वापरलाय, तर याच्यामुळं सॉइल पार्टिकल्स बांधून ठेवायचं काम केलं जातं. ओके, हेच सँड आणि सिल्ट पार्टिकल्स करू शकत नाहीत, त्यांची साईज मोठी असते. त्यामुळं कधी बघितलेले आहे का, रेती किंवा वाळू असं एकत्र तुम्ही दाबून धरलाय आणि ते एकमेकाला चिटकून बसले? चिटकून बसत नाहीत, कारण त्यांची साईज मोठी असते, सरफेस एरिया कमी असतो. त्यामुळे एकमेकांमध्ये चिटकून बसण्यासाठी जो फोर्स लागतो, ओके, फोर्स ऑफ ऍडेजन कोहेजन, ज्याला मराठीमध्ये ऍडेजनला आसंग म्हटलेला आहे, कोहेजनला ससंग म्हटलेलं आहे. कोहेजन म्हणजे काय, दोन सिमिलर जर सरफेस असतील, जसं हा एक सॉइल पार्टिकल, हा एक सॉइल पार्टिकल, ह्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण कोहेजन फोर्स किंवा ससंग फोर्स म्हणतो. किंवा इथं समजा हा एक सॉइल पार्टिकल आहे आणि दुसरं समजा इथं ऑर्गॅनिक मॅटरचा पार्टिकल आहे एखादा, ओके, सेंद्रिय पदार्थ, यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला ऍडहेजन म्हटलं जातं. ओके, आसंग म्हटलं जातं. लक्षात येतंय? सो सँड सिल्ट पार्टिकल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतं, त्यामुळे ऍग्रिगेट फॉर्म होत नाही. ओके, पुढे जाऊ. कोलायडल क्ले बद्दल एवढं सांगता येईल. त्यानंतर काही आयर्न आणि अल्युमिनियम ऑक्साईडचे कण असतात मातीमध्ये, जे सिमेंट सारखं काम करतात. आपण घर बांधताना बघू, दोन विटांच्या मध्ये आपण सिमेंट आणि वाळू मिक्स करून एक थर देतो. ते काय करतात, अख्खी भिंत वगैरे एकसंध ठेवतात. किंवा आपण पिलर्स मध्ये पूर्ण कॉन्क्रीट, सिमेंट आणि खडीचं मिक्सचर ओततो. त्याचं काम काय आहे, एकसंध राहणे. ओके, एकसंध बॉडी सारखं स्ट्रक्चर बनणे. सो इथं सुद्धा मातीमध्ये अल्युमिनियम ऑक्साइड्स असतील, फेरस ऑक्साइड्स असतील, हे काय करतात, सिमेंटिंग एजंट म्हणून काम करतात, सिमेंट सारखं काम करतात आणि सॉइल पार्टिकल्स बांधून ठेवतात. ओके, त्यानंतर पुढचं आहे
ऑर्गॅनिक मॅटर. आता ऑर्गॅनिक मॅटर सेंद्रिय पदार्थ, समजा एखादं पालापाचोळा जमिनीत पडलेला आहे किंवा एखादा अॅनिमल मरून पडलेला आहे, त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे, विघटन होणार आहे. आता हे विघटन होत असताना काही स्टिकी सबस्टन्सेस तयार होतात, त्याला जिलेटिनियस सबस्टन्सेस आपण म्हणतो. तर हे चिकट द्रव्य असतात, विघटनाच्या प्रक्रियेमध्ये, डिकम्पोजिशनच्या प्रक्रियेमध्ये हे तयार होतात. तर या जे चिकट सबस्टन्सेस तयार होतात, तर ते काय करतात, मातीचे पार्टिकल्स एकत्र आणतात, बांधून ठेवतात. सो हा एक फोर्स आहे ऑर्गॅनिक मॅटर. ओके, त्याला आपण सेल्युलोसिक सबस्टन्सेस म्हणतो. आता ऍक्च्युली कशा पद्धतीने ऍग्रिगेशनचं काम केलं जातं ऑर्गॅनिक मॅटर कडून, याच्यावरती आणखीन खूप रिसर्च होणं अपेक्षित आहे. सध्या आपण फक्त नॉर्मल एवढंच लक्षात ठेवा की ऑर्गॅनिक मॅटर किंवा सेंद्रिय पदार्थाचं विघटन, डिकम्पोजिशन होत असताना काही सेल्युलॉसिक सबस्टन्सेस तयार होतात, ते चिकट असतात, त्याच्यामुळं सॉइल पार्टिकल्स एकत्र बांधले जातात. ओके, सो हे तीन महत्वाचे आहेत, एक म्हणजे कोलायडल क्ले, त्यानंतर फेरस अल्युमिनियम ऑक्साईड आणि ऑर्गॅनिक मॅटर. ओके, लक्षात आलं, ह्याच्यामुळे सॉइल पार्टिकल्स एकत्रित बांधले जातात. आता जे काही नॅचरल ऍग्रिगेट्स तयार झालेले असतात मातीमध्ये, एकत्रित सॉइल नैसर्गिकपणे जे बांधले गेलेले असतात, त्यांना पेड्स असं म्हटलं जातं. ओके, हे टर्म्स लक्षात ठेवा. पेड्स हे नॅचरली ऍग्रिगेट्स आहेत. आपण बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी नांगरणी करतो, ओके, त्यावेळी काही क्लॉट्स तयार होतात, मोठे मोठे ढेकूळ तयार होतात, किंवा ढेकूळपेक्षा छोटी साईज घ्या जर आपण क्लॉट्स म्हणतो, साधारण एवढ्या साईजचे असतील, तर ते आपण आर्टिफिशियली मशागतीच्या प्रक्रियेमध्ये, नांगरणीच्या प्रक्रियेमध्ये तयार झालेत, तर त्याला आपण क्लॉड म्हणतो. असा प्रश्न येऊ शकतो, डॅश डॅश इज द नॅचरल एक्झाम्पल ऑफ नॅचरल ऍग्रिगेट्स, और डॅश डॅश इज द एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियली फॉर्म्ड सॉइल ऍग्रिगेट्स. ओके, त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर येणं अपेक्षित आहे. ओके, लक्षात येत आहे. आता ऍक्च्युली जो सिलेबसचा पार्ट आहे टाइप्स ऑफ स्ट्रक्चर, त्याच्यावरती आपण येऊ. 4 प्रिन्सिपल फॉर्म्स आहेत, मुख्य प्रकार आहेत स्ट्रक्चरचे, आणखीन पण आहेत, पण एक्झामच्या दृष्टीनं मला पर्सनली महत्वाचं वाटलं नाही. याच्या अगोदर मागच्या एक्झामला एकही प्रश्न सॉइल स्ट्रक्चर वरती आलेला नाही. याचा अर्थ असा नव्हे की ह्या एक्झामला विचारलं जाणार नाहीत. मागच्या वेळी सिलेबस डिफाईन्ड नव्हता, आता डिफाईन करून दिलेले आहेत, पॉइंट्स टाकून दिलेत. सो जर सिलेबसला सॉइल स्ट्रक्चर हा पॉइंट असेल तर एक्झाम आता क्वेश्चन विचारायची पण शक्यता आहेत. आधी विचारलं नसेल तर मग आता कशा पद्धतीने विचारले जातील, लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन्स पण डिस्कस करतोय. ओके, आता बघू टाइप्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर. पहिला आहे प्लेट लाईक, त्याला आपण पापुद्री म्हणतो, तबकडी सारखं पूर्ण फ्लॅट असतं. ओके, तर ह्याच्यामध्ये काय की हॉरिझॉन्टली ऍग्रिगेशन झालेलं असतं, सॉइल पार्टिकल जे आहेत ते असे हॉरिझॉन्टली एकमेकाला चिकटलेले असतात, त्यामुळे याचा हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे तो मोठा असतो. ओके, अशा पद्धतीने मग पापुद्रा तयार होतो. याच्यामध्ये व्हर्टिकल ऍग्रिगेशन, उभ्या पद्धतीनं ऍग्रिगेशन, सॉइल एकमेकाला कमी चिकटलेले असतात, आडवे जास्त पद्धतीनं चिकटलेले असतात. ओके, सो खूपच जाड जर हे असेल तर त्याला आपण प्लेटी स्ट्रक्चर म्हणतो, प्लेट लाईक. आणि समजा खूप थिन नसेल, ओके, जास्त जाड नसेल, तर त्याला आपण लॅमिनार स्ट्रक्चर म्हणतो. हे प्लेट लाईक मध्येच 2 प्रकार आहेत, थिक असेल तर प्लेटी, थिन असेल तर लॅमिनार. ओके, जनरली अशा पद्धतीची सॉइल कुठं आढळते हे विचारलं जाऊ शकेल, त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकेल. जिथं व्हर्जिन सॉइल आहे, ओके, त्याच्या सरफेस लेयर्स मध्ये ह्या पद्धतीचं प्लेट लाईक स्ट्रक्चर सापडतं. आता व्हर्जिन सॉइल कशाला म्हणायचं, अशी मृदा जी आतापर्यंत कधी लागवडीखाली आणली गेलेली नाही. जसं एखादा गवताळ प्रदेश आहे, नॅचरली गवत उगवतं, एखादं फॉरेस्ट लँड आहे, जंगलाचा प्रदेश आहे, तिथली जमीन असेल, तर इथं आर्टिफिशियली शेती कधी झालेली नाही, त्याला आपण व्हर्जिन सॉइल म्हणतो. ओके, त्याच्या सरफेस लेअरला प्लेट लाईक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सॉइल स्ट्रक्चर आढळून येतात. इथे इमेज मध्ये बघू शकता कशा पद्धतीनं प्लेट लाईक स्ट्रक्चर्स असतात, असं आडवे ऍग्रिगेशन्स असतात. तुम्ही हे ऑब्झर्व करा की इथं पाणी शिरायला किंवा हवा शिरायला इथं जागा खूप कमी आहे. ओके, त्यामुळे इथं व्हेंटिलेशन म्हणण्यापेक्षा पोरोसिटी, हवा आणि पाणी खेळती राहत नाही. ओके, सो पिकांच्या दृष्टीनं ही काय आदर्श स्थिती नाही. अशा ठिकाणी जे प्लांटचे रूट्स असतील, मुळं असतील, त्यांचं सफोकेशन व्हायची शक्यता जास्त आहे. ओके,
पुढचा प्रकार आहे प्रिझम लाईक, ज्याला मराठीमध्ये आपण लोलका सारखी सॉइल स्ट्रक्चर म्हणतो. इथं याच्या बरोबर उलट आहे. मगाशी हॉरिझॉन्टली ऍग्रिगेशन जास्त झालं होतं, इथं तुम्ही बघू शकताय व्हर्टिकली ऍग्रिगेशन जास्त आहे. सॉइल पार्टिकल व्हर्टिकली एकाखाली एक असे चिटकत गेलेले आहेत. ओके, अशा पद्धतीनं इथं हॉरिझॉन्टल ऍक्सिस कमी आहे. आता इथं पुन्हा दोन प्रकार पडतात. समजा जर टॉप फ्लॅट असेल, प्लेन असेल, जसं इथं आहे, तर त्याला आपण प्रिझमॅटिक टाइप म्हणतो. जर फ्लॅट याचा टॉप जो आहे तो राउंडेड असेल, ओके, तर त्याला कॉलमनर टाइप म्हटलं जातं. कॉलमनर त्याला आपण मराठीत स्तंभाकार म्हणतो. प्रिझमॅटिकला प्रिझमॅटिक शब्द सापडला मला, तर हे दोन लक्षात ठेवा. ओके, जनरली अशा पद्धतीची सॉइल कुठं सापडते? एरिड आणि सेमी एरिड रिजन मध्ये, शुष्क प्रदेशात किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये असं अशा पद्धतीची माती सापडते. ओके, स्ट्रक्चर सापडतं. हे लक्षात कसं ठेवायचं? जनरली बघा की वाळवंटासारख्या जमिनीमध्ये जे काही पाणी असेल ते कॅपिलरी मुवमेंटने वर वर येत असतं. ओके, मग वर असताना त्याला भेगा तशा पद्धतीने पडतात आणि इथं जे स्ट्रक्चर आहे असं कॉलमनर स्ट्रक्चर तयार होतं. तर या भेगांमुळे काय होतंय, जे काही वॉटर टेबल असेल याच्यातून पाणी वर येऊन बाष्पीभवन होत येत असतं. पाणी वर येत असताना पाण्याबरोबर सॉल्ट जे आहे लोअर लेअर मधलं ते सुद्धा वर येतं आणि ही जे काही क्षार आहेत, सॉल्ट आहे, ते मातीवरती पसरतात. त्यामुळे बघा शुष्क प्रदेशात एरिड सेमी एरिड क्लायमेट मध्ये जमीन सॉल्टी जास्त असते. ओके, तर त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. एरिड आणि सेमी एरिड मध्ये हे महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टीनं. आणि हे दोन राउंडेड असतील तर कॉलमनर, फ्लॅट असतील तर प्रिझमॅटिक. ओके, पुढचा टाइप आपण बघूया ब्लॉक लाईक, ज्याला आपण ठोकळा कृती म्हणतो. आता ब्लॉक ज्यावेळी किंवा एखादा ठोकळा म्हणतो आपण, जो काही ठोकळा खेळायला वापरतो, त्याला 6 साइड्स असतात. तसंच इथं सुद्धा आहे ठोकळ्याला किंवा इथं ब्लॉक लाईक सॉइल स्ट्रक्चरला 6 साइड्स असणं अपेक्षित आहे. त्यामुळे एक्झाम मध्ये ज्यावेळी प्रश्न विचारला जाईल त्यावेळी तिथे क्लिअरली मेन्शन केले जाईल की 6 फेसेस असतात, 6 साइड्स असतात त्याला, आणि 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा जर हे फेस, ह्या बाजू जर फ्लॅट असतील, ओके, जसं इथं आहे फ्लॅट आहे आणि त्याचे एजेस, त्याचे काट एकदम शार्प असतील, ओके, चाकूच्या टोकासारखं, तर इथे तुम्ही बघू शकता एकदम शार्प आहेत आणि हे बाजू जे आहेत ते फ्लॅट आहेत, तर ह्याला आपण अँग्युलर स्ट्रक्चर म्हणतो किंवा मराठीत त्याला कोनाकृती म्हणतो. किंवा समजा त्यांचे बाजू राउंडेड टाइप मध्ये असतील, काट सुद्धा खूप शार्प नसतील, ओके, तर त्याला आपण सब अँग्युलर किंवा अर्ध कोनाकृती म्हणतो. लक्षात येतंय? आता या बाबतीत काय होतंय बघा की हे जनरली सब सॉइल सरफेसच्या खालचा जो लेअर असतो तिथं सापडतो आणि याच्यामुळे एरेशन, सॉइल ड्रेनेज वगैरे चांगल्या पद्धतीने मेंटेन होतं. प्लेटीमध्ये होत नाही. लक्षात येतंय? त्यानंतर मगाशी आपण बघितलं प्रिझमॅटिक, तर त्यामध्ये एरेशन चांगल्या पद्धतीनं होतं. त्यानंतर सगळ्यात आपण आयडियल बघू, आदर्श स्थिती काय आहे जी पिकांसाठी चांगली असते, ती आहे स्पिरॉइडल किंवा गोलाकृती, गोलाकार घडण म्हणतो आपण त्याला, स्पियर लाईक. आता इथं नावातच आहे स्पेरिकल म्हणजे काय, राऊंड शेप असतो. ओके, तर जनरली 1 इंच पेक्षा जास्त याचा व्यास नसला पाहिजे तरच आपण स्पिरॉइडल शेप मध्ये त्याला कन्सिडर करतो. लूजली अरेंज केलं जातं, इझिली सेपरेट केलं जातं. जसं आता तुम्ही बघू शकता काही माती अशी ग्रॅन्युलर असते. ग्रॅन्युलर म्हणजे काय, ग्रेन्स, ज्वारी बाजरी आपल्या हाताला जशा पद्धतीने लागते तेवढ्याच साईजचे ग्रॅन्युलर टाइप मध्ये असतात. ओके, फरक आहे लक्षात घ्या. रेती सुद्धा त्या साईजची असू शकते पण ते टणक असतात, खडक असतात. आणि ज्यावेळी माती अशी रवाळ युक्त होते, रवाळ म्हणजे रवा आपण जे उपीटला खातो उपमासाठी, तर ती साईज कन्सिडर करा. ती वेगवेगळ्या सॉइल पार्टिकल्सनी एकत्र येऊन ती साईज बनलेली असते. रेतीमध्ये ती ओरिजिनल दगड त्या साईजचा असतो, सॉइल पार्टिकल त्या साईजचा असतो. ओके, सो त्याला ग्रॅन्युलर स्ट्रक्चर म्हटलं जातं. आता ग्रॅन्युलर स्ट्रक्चर मध्ये जनरली पोर स्पेस कमी असतात, त्यापेक्षा थोडं जास्त साईज असते, त्याला आपण क्रम्ब स्ट्रक्चर म्हणतो. ओके, मराठीत त्याला मोठे कणयुक्त रवाळ असं म्हटलं जातं. तर ही सगळ्यात आयडियल कंडिशन आहे. सो एक्झाम मध्ये ज्यावेळी येईल की डॅश डॅश सॉइल स्ट्रक्चर इज आयडियल फॉर क्रॉप कल्टिवेशन, तर त्याचं उत्तर असेल क्रम स्ट्रक्चर. समजा क्रम उत्तर पर्याय दिला नसेल आणि ग्रॅन्युलर असेल तर सेकंड चॉईस असेल ग्रॅन्युलर. ओके, दोन्ही दिला असेल तर उत्तर क्रम स्ट्रक्चरच येणार, लक्षात ठेवा.
थोडा ट्विस्ट करायचा असेल, अवघड टाकायचा असेल तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. दोन्ही ऑप्शन्स असतील तर क्रम हे तुमचं उत्तर पाहिजे. क्रम नसेल तर ग्रॅन्युलर बरोबर आहे. ओके. सो हे कुठं आढळतं बघा, फाउंड इन सरफेस सॉइल हाय इन ऑर्गॅनिक मॅटर, जिथं सेंद्रिय पदार्थ जमिनीत जास्त आहेत आणि ग्रासलँड, तर अशा ठिकाणी हे क्रम आणि ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आढळून येते. तर हे आयडियल काय आहे, पिकासाठी चांगलं काय आहे, तर इथं इन्फिल्ट्रेशन चांगलं असतं, पर्क्युलेशन चांगलं असतं, एरेशन पण चांगलं असतं. ओके. आता कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, थोडं फास्ट घेतोय कारण सिलेबसचे पॉइंट बरेच आहेत, तर खूप डीप मध्ये कॉन्सेप्ट याच्यामध्ये सांगता येतील पण तेवढे कृषी सेवक ह्या एक्झाम साठी गरजेचं नाही. ओके. हार्डली एखादा कुठला तर प्रश्न येऊ शकतो, ते पण आपण गेस करू शकतो की महत्वाचं याच्यातलं काय आहे, मग तेवढंच मी फोकस करत पुढे चाललेलो आहे. शेवटी क्वेश्चन एकदा बघा तुम्हाला लक्षात येईल. तर फॅक्टर्स कुठले कुठले आहेत बघा. पहिलं आहे क्लायमेट, हवामान कसं आहे. एरिड क्लायमेट, जिथं शुष्क काय म्हणतो हवामान आहे, तर अशा ठिकाणी मॉइश्चर ह्युमिडिटी कमी असणार आहे. ह्युमिडिटी कमी असेल तर सॉइल पार्टिकल्स एकत्र येणार नाहीत. लक्षात येत आहे. ह्युमिडिटी जास्त असेल, पाण्याचं प्रमाण, ओलावा मातीत जास्त असतील तर मातीचे कण एकत्र येतात, चिकटपणा येतो त्याला. सो साहजिकच एरिड आणि सेमी एरिड क्लायमेट मध्ये ऍग्रिगेशन कमी असतं. त्यामध्ये एरिड मध्ये एकदमच कमी असतं, सेमी एरिड मध्ये थोडं मॉइश्चर वाढल्यामुळं कम्पेअर टू एरिड सेमी एरिड मध्ये थोडं जास्त असतं. आणि मॉइस्ट क्लायमेट मध्ये जसं इक्वेटोरियल फॉरेस्ट आहे, दररोजच पाऊस पडतो, अशा ठिकाणी मातीत ओलावा कायम असतो, तर अशा केसमध्ये ऍग्रिगेशन जास्त असणार आहे. लक्षात येतं. पुढे ऑर्गॅनिक मॅटर आपण बघितलं, ऑर्गॅनिक मॅटर कमी असेल तर ऍग्रिगेशन कमी होणार आहे. जर ऑर्गॅनिक मॅटर मातीमध्ये जास्त असेल तर ऍग्रिगेशन जास्त होणार आहे, कारण त्या विघटनाच्या प्रक्रियेमध्ये, डिकम्पोजिशनच्या प्रक्रियेमध्ये स्टिकी सबस्टन्सेस तयार होणार आहेत, ज्याच्यामुळं सॉइल ऍग्रिगेशनचं प्रमाण वाढणार आहे. ओके. त्यांचं टिलेज मशागतीच्या बाबतीत बघा, जर आपण इम्प्लिमेंटच्या साहाय्याने मशागती करत असो तर मोठे जे क्लॉट्स आहेत ते ब्रेक केले जातात आणि छोटे छोटे क्लॉट्स ऍग्रिगेट्स मध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. पण जनरली लक्षात घ्या, कुठल्या मॉइश्चर कंटेंटला तुम्ही मशागत करताय, नांगरणी करताय, त्याच्यावर डिपेंड आहे की कुठल्या पद्धतीचं ऍग्रिगेशन होईल. फॉर एक्झाम्पल, समजा ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट जास्त पण नाही आणि कमी पण नाही, या लेवलला असताना तुम्ही जर नांगरणी वगैरे केली तर ग्रॅन्युलर आणि क्रम्बी स्ट्रक्चर तयार होतं. पण समजा मॉइश्चर जमिनीत जास्त आहे, अजूनही ओलावा जास्त आहे, माती चिकट आहे, अशा वेळी जर तुम्ही नांगरणी करत असाल, मशागत करत असाल, तर मोठे मोठे ढेकळं तयार होतात ज्यावेळी माती ड्राय होईल त्यावेळी. ओके. जर समजा मॉइश्चर कंटेंट एकदमच कमी असेल, अशा वेळी तुम्ही जर नांगरणी किंवा ओव्हरऑल मशागत करत असाल तर जे काय ऑलरेडी एक्झिस्टिंग ऍग्रिगेट्स असतील ते त्या मशागतीच्या प्रोसेसमध्ये ब्रेक होते, तर ते सुद्धा डिझायरेबल नाही. ओके. ब्रेक का होणार, कारण ड्राय आहे, मातीच नाही, पाणीच नाही एकत्र धरून ठेवण्यासाठी. सो ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंटलाच मशागत करणं इथं अपेक्षित आहे. पुढे बघा, प्लांट्स रूट्स आणि रेसिड्यूज. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चर्स मध्ये सुद्धा सांगितलं होतं की झाडाची जी मुळं आहेत ती सुद्धा जमिनीच्या खाली रेस्पिरेशन करत असतात. ओके. रेस्पिरेशन म्हणतोय, फोटोसिंथेसिस नाही. रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन घेणार, कार्बन डायऑक्साईड सोडणार. जर तिथं हवाच नसेल तर हे रेस्पिरेशन होणार नाही, मुळांची वाढ होणार नाही, मुळं पाणी शोषून घेऊ शकणार नाहीत. ओके. सो इथं बघा, ज्यावेळी रूट्स हे रेस्पिरेशन करत असतात तर काही स्टिकी सबस्टन्सेस, ज्याला जिलेटिनियस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हटलं जातं, त्या मुळांमधून बाहेर पडतात, मुळांमधून बाहेर फेकले जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा सॉइल पार्टिकल्स एकत्र बांधलेले राहतात. त्यानंतर रूट्सची ज्यावेळी वाढ होत असते, ओव्हरऑल झाडांची वाढ होत असते, रूट्सची सुद्धा साईज वाढत असते, अशा वेळी माती ढकलली जाते, कॉम्प्रेस केली जाते, त्याच्यामुळे सुद्धा सॉइल ऍग्रिगेशन होतं. त्यानंतर ज्यावेळी मातीचं डिहायड्रेशन होतं, म्हणजे मातीतलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यावेळी माती श्रिंक होते बघा. ओके. तर त्याच्यामुळे ऍग्रिगेशन होतं. त्यानंतर जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या वर ज्यावेळी पाला पाचोळा वगैरे पडलेला असतात, प्लांटचं टॉप्स, रेसिड्यूज वगैरे, तर त्या सॉइलचं शेडिंग होतं, त्याला सावली पडते, त्यामुळे जमीन जास्त तापत पण नाही, जास्त गार पण होत नाही. सो अशा केसमध्ये ऑप्टिमम टेम्परेचर तयार होतं. ओके. त्यानंतर प्लांट रेसिड्यूज, जे काय
सेंद्रिय पदार्थ मग प्लांटचे असतील ॲनिमलचे असतील जमिनीत पडतील तर ते सेंद्रिय पदार्थ मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी अन्न म्हणून कार्य केलं जातं. मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या वाढते, ते डिकम्पोजिशन करायला लागतात आणि इनडायरेक्टली डिकम्पोजिशनच्या प्रोसेस मधून सॉइल ऍग्रिगेशन होतं, कारण स्टिकी सबस्टन्सेस तयार होतात, आपण बघितलेलं आहे. ओके, तर हे रोल आहेत प्लांट आणि रेसिड्यूजचे. त्यानंतर ॲनिमल्स, काही ॲनिमल्स आहेत जसं अर्थवर्म आहे, गांडूळ आहे, मोल्स आहेत, काही इन्सेक्ट्स आहेत, ते जमिनीमध्ये छोटी छोटी बिळं तयार करून राहतात. ओके, तर ह्या प्रोसेस मध्ये सुद्धा सॉइल पार्टिकल्स एकत्र येतात. त्यानंतर काही केमिकल फर्टिलायझर्स आहेत जसं सोडियम नायट्रेट. तर जिथं जिथं सोडियम आहे लक्षात घ्या, कुठल्याही फर्टिलायझर मध्ये एक हिंट लक्षात घ्या, जिथं सोडियम आहे तिथं सॉइल पार्टिकल्स एकमेकांना रिपेल करतात, म्हणजे फोर्स ऑफ डिस्ट्रॅक्शन असतं, म्हणजे एकमेकांपासून लांब ढकलतात, सॉइल ऍग्रिगेट होऊ शकत नाही. सो सोडियम नायट्रेट तुम्ही जर जास्त प्रमाणात वापरत असाल तर मातीमधलं सॉइल ऍग्रिगेशन जे आहे तर ते डिस्ट्रक्ट केलं जातं, सॉइल स्ट्रक्चर बिघडवण्याचं काम सोडियम नायट्रेट करतो. याच्या उलट बरोबर कॅल्शियम अमोनियम नायट्रेट हे जर तुम्ही सॉइल मध्ये टाकत असाल तर सॉइल ऍग्रिगेशन वाढतं. ओके, तर हे पार्टच करावं लागेल तुम्हाला, याला पर्याय नाही. त्यानंतर जमीन ज्यावेळी आपण अल्टरनेटली वेटिंग ड्राईंग करतो, सुरुवातीला माती त्यामध्ये पाणी टाकतो, सॉइल स्टिकी होते, नंतर ड्राय करतो, तर ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा ड्रायिंगच्या प्रोसेसमध्ये श्रिंकेज झाल्यामुळे सॉइल ऍग्रिगेशन वाढतं, आपण बघितलेलं आहे. त्यानंतर सॉइल मध्ये काही न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स असतील, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की सोडियम असेल तर सॉइल पार्टिकल्स एकमेकांपासून लांब जातील आणि ऍग्रिगेशन होणार नाही. तशाच पद्धतीने हायड्रोजन असेल तरी सुद्धा सॉइल पार्टिकल्स एकत्र येत नाहीत. त्या प्रोसेसला डिफ्लॉक्युलेशन प्रोसेस म्हणतात, म्हणजे सॉइल पार्टिकल सुट्टे सुट्टे केले जातात. म्हणजे टाल्कम पावडरचा अगेन एक्झाम्पल घ्या, तिथं एकत्रित आलेले नाहीत सॉइल पार्टिकल, सुट्टेच आहेत, तर ह्याला पुअर स्ट्रक्चर म्हटलं जातं. क्रॉपला हे फायद्याचं नसतं, कारण त्याच्यामध्ये पोरोसिटी कमी असते, एअर आणि वॉटरचं मुवमेंट असते ती रिस्ट्रिक्टेड असते. याच्या उलट कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एखाद्या फर्टिलायझर्स मध्ये असतील किंवा सॉइल मध्ये असतील तर हे फ्लॉक्युलेशनचं काम करतात, म्हणजे सॉइल पार्टिकल्सना एकत्रित आणतात आणि त्याच्यातून चांगलं स्ट्रक्चर तयार होतं जे पिकांसाठी चांगलं असतं. सो हे एक थोडं पार्ट करू शकता तुम्ही. कॅल्शियम मॅग्नेशियम गुड फॉर सॉइल स्ट्रक्चर आणि हायड्रोजन सोडियम इज बॅड फॉर सॉइल स्ट्रक्चर. ओके, हे एक्झाम्पल दिलेलं आहे फिजिक्स मधलं, पण एवढ्या काही डीप मध्ये जायची गरज नाही, एकदा पॉज करून बघून घ्या. त्यानंतर काही सिंथेटिक कंडिशनर पण बाजारात आलेले आहेत, ते तुम्ही ऍड केल्यानंतर इझिली सॉइल पार्टिकल्स एकत्र येतात आणि चांगलं स्ट्रक्चर तयार होतं. त्यासाठी एक्झाम्पल बघा, क्रिलियम आहे आणि सोडियम पॉलीॲक्रिलेट. ओके, जस्ट नावं म्हणून लक्षात ठेवा, हे ऍग्रिगेशनला हेल्प करतात. तुम्हाला जर नॅचरल ऍग्रिगेटर्स वापरायचे असतील, सॉइल कंडिशनर वापरायचे असतील तर टॅमरिन सीड, चिंचोक्याच्या ज्या सीड्स असतात, ओके, त्या प्रोसेस करून डिकम्पोज करून आपण मातीमध्ये वापरू शकतो. सॉइल पार्टिकल्स एकत्र बांधून घेतले जातात, सॉइल कंडिशनिंग केलं जातं. किंवा क्लस्टर बीन आहे, गवार आहे, तर ते सुद्धा ऍज अ नॅचरल सॉइल कंडिशनर म्हणून सुद्धा वापरलं जातं. ओके, तर एक्झामच्या दृष्टीने हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ओके, आता सॉइल स्ट्रक्चरचा इफेक्ट ओव्हरऑल सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टीवरती कसा होतो. जसं आता बघा, प्लेट लाईक स्ट्रक्चर असेल तर एअर आणि वॉटरची मुवमेंट कमीत कमी असणार आहे. ओके, सो पोर स्पेस कमी असणार आहेत. त्यानंतर समजा क्रम स्ट्रक्चर असेल, दॅट इज हायली डिझायरेबल स्ट्रक्चर म्हणतो आपण, तर पोर स्पेस जास्त असणार आहे. तो अशा पद्धतीनं पोरोसिटी अफेक्ट केली सॉइल स्ट्रक्चरने. त्यानंतर टेम्परेचर कसा अफेक्ट करतं बघा, क्रम स्ट्रक्चर मध्ये एरेशन चांगल्या पद्धतीने असतं, वॉटर मुवमेंट चांगल्या पद्धतीने असतं, त्यामुळं ओव्हरऑल सॉइलचं टेम्परेचर आहे ते ऑप्टिमम मेंटेन केलं जातं. एकदम पण कूल होत नाही, थंड होत नाही, किंवा एकदम गरम पण होत नाही. ओके, ऑप्टिमम टेम्परेचर मेंटेन केलं जातं. म्हणजे सिम्पली काय, तुम्ही खोलीत दार खिडक्या बंद करून बसलाय, फॅन पण नाही, तुम्हाला उकडायला लागेल कारण व्हेंटिलेशन नसणार आहे. तेच क्रम स्ट्रक्चर मध्ये व्हेंटिलेशन आहे, एअर आणि वॉटरची मुवमेंट आहे, त्यामुळे टेम्परेचर एका लिमिट पर्यंतच ठेवलं जातं, जास्त फ्लक्च्युएशन होत नाही. सो दॅट इज डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स. डेन्सिटी मध्ये बघा, प्लेटी स्ट्रक्चर असेल तर पोर स्पेस अजिबातच नसतात, त्यामुळे बल्क डेन्सिटी जास्त असते. क्रम स्ट्रक्चर मध्ये पोर स्पेस जास्त असतात, पोरोसिटी जास्त असते, त्यामुळे बल्क डेन्सिटी कमी असते. सो कमी बल्क डेन्सिटी असणं हे डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स आहे.
पुढे आपण डेन्सिटीच्या टॉपिक मध्ये बघू, पार्टिकल डेन्सिटी आणि बल्क डेन्सिटी. पुढे येतं कन्सिस्टन्सी. आता प्लेट लाईक स्ट्रक्चर जे आहे ते जास्त कन्सिस्टन्सी किंवा प्लास्टिसिटी दाखवतं. व्हॉट इज प्लास्टिसिटी किंवा कन्सिस्टन्सी? आपण बघा आता गणपतीच्या मूर्ती वगैरे तयार करतो, शाडूची माती असते, आपण कशाही पद्धतीने त्याला शेप देऊ शकतो, त्याला कन्सिस्टन्सी किंवा प्लास्टिसिटी म्हणतो. ओके, तर शेप व्यवस्थित द्यायला आपल्याला लागत असेल तर प्लेट लाईक स्ट्रक्चर जर असेल सॉइलचं तर ते इझिली होऊ शकतं. प्लास्टिसिटी तेवढी असते. ओके, ती क्रम स्ट्रक्चर मध्ये वगैरे नसते. पुढं कलर, जर समजा पुअर ड्रेनेज असेल म्हणजेच प्लेट लाईक स्ट्रक्चर असेल, पुअर ड्रेनेज मध्ये रिडक्शन रिॲक्शन जास्त होणार आहे ड्यू टू लॉक ऑफ एअर, आणि त्या सॉइलला ब्ल्यू किंवा ग्रीनिश कलर येतो. तुम्ही कुठेही बघा, जिथं तळस असलेलं आहे, बरेच दिवस जमीन ड्राय झालेली नाही, कंटिन्युअस पाणी साचून आहे, तिथली सॉइलचा कलर बदलतो, रिडक्शन रिॲक्शन जास्त होते ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन. ओके, सो कलर पण इन्फ्लुएन्स करतं प्लेट लाईक स्ट्रक्चर असेल, पुअर ड्रेनेज असेल तर. आता सॉइल स्ट्रक्चर कशा पद्धतीनं प्लांट ग्रोथ अफेक्ट करतं बघा. इट इन्फ्लुएन्सेस अमाऊंट अँड नेचर ऑफ पोरोसिटी. आपण बघितलं पोरोसिटी इन्फ्लुएन्स करते. पोरोसिटी जेवढी जास्त असेल तेवढं सॉइल रूट साठी आणि अल्टिमेटली प्लांट रूट साठी आणि अल्टिमेटली प्लांट साठी चांगलं असेल. त्यानंतर किती अमाऊंट ऑफ वॉटर आणि एअर प्रेझेंट आहे ते इन्फ्लुएन्स करणार आहे. त्यानंतर टिलेज प्रॅक्टिसेस अफेक्ट करतात. जर समजा क्रम स्ट्रक्चर असेल तर कमी पॉवर असणारी मशिनरी आपण वापरून इझिली नांगरणी किंवा अदर टिलेज ऑपरेशन्स करू शकतो. जर समजा प्लेट लाईक स्ट्रक्चर असेल तर ती जमीन कॉम्प्रेस घट्ट असणार आहे, अशा ठिकाणी नांगरणी करण्यासाठी जास्त पॉवर असणार मशिनरी, ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर वापरावे लागतील आपल्याला. त्यानंतर रन ऑफ इरोजन कंट्रोल करतं, ड्रेनेज कंट्रोल करतं, हे आपण बघितलेलं आहे. ओके, क्रम्बी आणि ग्रॅन्युलर स्ट्रक्चर प्रोव्हाइड्स ऑप्टिमम इनफिल्ट्रेशन, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड एरेशन अँड ड्रेनेज. पाण्याचा निचरा पण चांगला होतो. त्यामुळं क्रम्बी आणि ग्रॅन्युलरला सगळ्यात डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलं जातं. ओके, आता हे सगळं असेल, पाणी बिणी हवा, तर तिथं मायक्रो ऑर्गॅनिझमची संख्या पण जास्त असेल, त्याला फेवरेबल कंडिशन आहे. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम जास्त असतील तर डिकम्पोजिशनच्या प्रोसेस मधून प्लांट रूट्सला न्यूट्रिएंट सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतील. ओके, तर ह्या कारणामुळे आपण सॉइल स्ट्रक्चर आपण बघतोय. ओके, सो लास्ट ह्याच्यावरती विचारलेले प्रश्न बघू आणि आपण थांबूया. पहिला आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कुठले कुठले विचारले गेलेले आहेत. पहिला आहे सॉइल स्ट्रक्चर इज अ, सॉरी विचारले गेलेले नाहीत, कुठले विचारले जाऊ शकतात. सो सॉइल स्ट्रक्चर इज अ सिंपल आहे. एकदा क्वेश्चन वाचा पॉज करून. तर सिंपल उत्तर आहे सॉइल स्ट्रक्चर इज अ अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल्स. सॉइल पार्टिकल्स कशा पद्धतीने एकत्रित येतात त्याला आपण सॉइल स्ट्रक्चर म्हणतो. पुढचा प्रश्न आहे व्हॉट फॅक्टर्स कॅन अफेक्ट सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चर मुळे कुठले, म्हणजे कुठल्या फॅक्टरमुळे सॉइल स्ट्रक्चर अफेक्ट होऊ शकते. ओके, तर समजा उत्तर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही इलिमिनेशन मेथडला जाऊ शकता, पर्याय कॅन्सल करत जायचं. फक्त सॉइल मॉइश्चरमुळे नाही असू शकतं का, नाही इतर पण फॅक्टर्स असू शकतात, तर हा नाही आहे. फक्त ह्युमन मेड स्ट्रक्चर्समुळे अफेक्ट होऊ शकतं का, तर नाही. तर ह्याच्यापैकी दोन्हीपैकी कुठलं तरी असेल, सॉइल कलर स्ट्रक्चर किंवा क्लायमेट, व्हेजिटेशन, सॉइल कॉम्पोजिशन. तर ए उत्तर बरोबर आहे. असं उलटही तुम्ही जाऊ शकता. ऍटलीस्ट दोन ऑप्शन जरी कट केला तर दोन्हीपैकी एक 50% चान्सेस वाढतात. सो क्लायमेट, व्हेजिटेशन आणि सॉइल कॉम्पॅक्शन हे सॉइल स्ट्रक्चर अफेक्ट करतात. पुढे बघू विच सॉइल स्ट्रक्चर इज बेनिफिशियल फॉर रूट पेनिट्रेशन अँड वॉटर मुवमेंट. ओके, इथं आता प्लेटी स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे, तिथं रूट पेनिट्रेशन होऊ शकत नाही कारण पोरोसिटी कमीत कमी असते. सो याच्यातलं कुठलं चांगलं असेल, स्पेसिफिकली सांगितलंय रूट पेनिट्रेशन आणि वॉटर मुवमेंट साठी. तर सगळ्यात आयडियल कंडिशन तुम्हाला सांगितलं ग्रॅन्युलर आणि क्रम्बी, त्यामुळे याचं उत्तर ग्रॅन्युलर येईल. ओके, पुढचा आहे सॉइल ऍग्रिगेशन रेफर्स टू द ब्रेकिंग डाऊन ऑफ सॉइल पार्टिकल्स, त्यानंतर द प्रोसेस ऑफ ऍडिंग फर्टिलायझर, बाइंडिंग टुगेदर ऑफ सॉइल पार्टिकल्स इनटू लार्जर क्लस्टर्स आणि मुवमेंट ऑफ सॉइल बाय इरोजन. तर सी आन्सर आहे, सॉइल पार्टिकल्स बाइंड केले जातात.
त्यामुळे आपण त्याला सॉइल ऍग्रिगेशन म्हणतो. पुढचा प्रश्न, विच सॉइल स्ट्रक्चर इज ऑफन फाउंड इन वेल ड्रेन्ड सॉइल्स अँड कॅरेक्टराइज्ड बाय 6 साइडेड कॉलम्स. आता इथं पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे 6 साइडेड. ओके, त्यामुळे गडबडीत ग्रॅन्युलर वगैरे म्हणायचं नाही. ग्रॅन्युलरला 6 साइड असतात का? नाहीत, ते स्पिरॉइडल राऊंड शेप असणारं स्ट्रक्चर आहे. ओके, सो इथं अगेन तुम्ही ऑप्शन कट करत जाऊ शकता लक्षात नाही आलं तर. प्लेट लाईकला 6 साइडचा काही संबंध नाही, बरोबर, आणि तिथं मुळात वेल ड्रेन्ड सॉइल नसतेच. ग्रॅन्युलर मध्ये वेल ड्रेन्ड असते पण 6 साइड नसते, त्यामुळे हाही कट. राहिला ब्लॉकी आणि प्रिझमॅटिक. प्रिझमॅटिक आपण बघितलाय अशा पद्धतीनं स्तंभाकार असतो आणि ब्लॉकी मात्र 6 साइड कन्फिगरेशन असतं. लक्षात येत आहे अशा पद्धतीनं. सो आन्सर येईल याचं ब्लॉकी. त्यामुळे पूर्ण सेंटेन्स वाचा. जनरली IBPS काय करतं, सुरुवातीला 2-3 स्टेटमेंट देतं आणि नंतर प्रश्न विचारतं. म्हणजे 2 हेतू असतात, एक तर तुम्ही पूर्ण क्वेश्चन व्यवस्थित वाचावा आणि दुसरं तुमचा वेळ जावा. ओके, त्यामुळे अशा क्वेश्चनची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. तर आन्सर याचा असेल ब्लॉकी. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट प्रॅक्टिस कॅन हेल्प टू इम्प्रूव्ह सॉइल स्ट्रक्चर. खालीपैकी कोणत्या, अशा पद्धतीनं थोडा अप्लाइड क्वेश्चन येतील जिथे तुमचे कन्सेप्ट चेक केले जातील. तर कुठली प्रॅक्टिस आहे? ओव्हर ग्रेझिंग आणि एक्सेसिव्ह टिलेज मुळे सॉइल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होणार आहे का? तर नाही, उलट बिघडणार आहे. एक्सेसिव्ह वॉटर ऍड केलं तर सॉइल स्ट्रक्चर चांगलं होणार आहे का? नाही. इथं एक्सेसिव्ह शब्द आहे त्यामुळे उत्तर नाही. नुसता जनरल वॉटर ऍडिशन असेल तर एक वेळ कन्सिडर करू आपण. त्यानंतर इनकॉर्पोरेटिंग ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय पदार्थ आपण ऍड केले, ओके, आणि सॉइलला डिस्टर्ब कमीत कमी केलं तर सॉइल स्ट्रक्चर चांगलं तयार होईल का? तर होईल, हे उत्तर बरोबर आहे. आणि लास्ट बघा, कन्फ्युज असेल तर 4 पर्याय वाचायचे. युझिंग हेवी मशिनरी रेग्युलरली जर हेवी मशिनरी आपण वापरायला लागलो तर सॉइल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह नाही होणार, डिस्ट्रक्ट होणार, कारण हेवी मशिनरीमुळे सॉइल कॉम्पॅक्ट होणार आहे, त्यामुळे सगळं स्ट्रक्चर डिस्ट्रक्ट होणार आणि प्लेट लाईक स्ट्रक्चर बनेल. ओके, तर ते आन्सर असणार नाही, थर्ड आन्सर असेल. तर असे काही क्वेश्चन्स तुम्ही एक्सपेक्ट करा एक्झाम मध्ये जे कन्सेप्च्युअल ओरिएंटेड असतील. कुठल्याही नोट्स मध्ये किंवा कुठेही तुम्हाला ते लाईन टू लाईन मिळणार नाही, पण तुमचे जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही असे क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. ठीक आहे, तर एवढे क्वेश्चन जस्ट सॅम्पल क्वेश्चन घेतले होते. होप सो तुम्हाला आम्ही जे इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे ते तुम्हाला आवडतंय, तुम्ही चांगला रिस्पॉन्स देताय. आणखीन मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत पोहोचवा, सगळ्यांना फायदा होऊन दे. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला भेटू. थँक्यू.